कमी कर तो वाजायला माहिती
हायस्कूल ज्युनियर कॉलेज पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने 52वे पाटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024 साली आज या चालू शैक्षणिक वर्षामध्ये दुसरा दिवस आज आपण विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत। यानंतर विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य श्री दिलीपराव चरणे सर यांना मी विनंती करतो की आपण
प्रास्ताविक करावं. परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे, युगपुरुष श्री स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. पन्हाळा तालुका पाटण तालुका पंचायत समिती आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कैलासवासी ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल ज्युनियर कॉलेज या शैक्षणिक संकुलामध्ये 52वे पाटण तालुका विज्ञान प्रदर्शन सुरू झालेला आहे. या प्रदर्शनाचा सोहळा हा दुपारी 3 वाजता पार पडला. या प्रदर्शनामध्ये पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील प्राथमिक पासून माध्यमिक, उच्च माध्यमिक विविध शैक्षणिक संस्थांनी शाळांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. कालच्या दिवसामध्ये नोंदणी झाली आणि आज आपली उपकरणे या ठिकाणी मांडलेली आहेत. आम्ही या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत केलेलं आहे. परंतु जे काल नव्हते आणि आज आहेत किंवा आज समाविष्ट झालेले अशा सर्व पाटण तालुक्यातील तमाम शाळांचे आदरणीय मुख्याध्यापक, त्यांना मार्गदर्शन करणारे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विविध शाळांतील शिक्षक ज्यांनी अपार कष्टातून उपकरण निर्मिती केली आणि ती उपकरणं या ठिकाणी मांडली गेली. ते सर्व माझे पाटण तालुक्यातील वैज्ञानिक, या सर्वांचं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कैलासवासी ज्ञानोजीराव साळुंखे शैक्षणिक संकुलामध्ये या शैक्षणिक संकुलाचा प्रमुख प्राचार्य या नात्याने मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा या ठिकाणी दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसाचं मुख्य आकर्षण म्हणजे तुम्ही जे उपकरण आणलेले आहेत या उपकरणांचे परीक्षण आज होणार आहे. आज दिवसभर उपकरणांचं परीक्षणाचं कामकाज विविध प्रकारामध्ये पार पडेल आणि यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा सहयोग द्या. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील विविध शाळा तुझं आहे बाळा उपकरणाची माहिती घेण्यासाठी, पाहण्यासाठी, लाभ घेण्यासाठी येणार आहेत. माझ्या सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना मी अवगत करतो की प्रदर्शन पाहण्याचा प्रथम लाभ बाहेरील शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात यावा. आधी बाहेरच्या शाळेतील विद्यार्थी उपकरण पाहतील आणि नंतर शेवटी या संकुलातील विद्यार्थी उपकरण पाहतील. शाळेच्या व्यवस्थापनाचं अंतर्गत जबाबदारी उपप्राचार्य आदरणीय शेवाळे सर पाहतील आणि या परीक्षणाचा संपूर्ण नियोजनाचा कमान हे आमचे पर्यवेक्षक आणि विज्ञान विभागाचे प्रमुख आदरणीय संजय पवार सर हे पाहतील. तमाम शाळातून आलेल्या माझ्या सर्व गुरुदेव कार्यकर्ते बंधू आणि भगिनी यांना मी सहकार्य करण्याचं आवाहन करतो. बाहेरून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी एक गोष्ट अवगत करतो की माझ्या संकुलामध्ये असणाऱ्या कोणत्याही गोष्टींचं नुकसान होऊ नये याची कृपया आपण घ्यावी. कोरोना माहिती सांगा. प्रयोगाचे नाव बहुउद्देशीय फार्महाऊस. फार्महाऊसमध्ये आपण शेताला लागणारी वस्तू धान्य फार्महाऊसमध्ये ठेवतो आणि आपलं पावसाने पाणी पडणार आहे
पाणी कमी लागते, खत कमी लागते, परत पिके सुपीक राहतात. बहुउद्देशीय फार्म हाऊस. ओके ओके. तुमचं सांगा. निर्मल सौर ऊर्जा. शाळेचं नाव मालदान. मानेच्या वाडीचं हे केलं आहे का प्रोजेक्ट? हां. नमस्कार, माझं नाव पुष्कळ. आमच्या शाळेचं नाव सुलोचनाबाई पाटील कन्या शाळा पाटील. उपकरणाचे नाव सोलरवर चालणारी ॲम्ब्युलन्स. ह्याच्यामुळं इंधनाची बचत होते आणि ही ॲम्ब्युलन्स सोलरवर चालणार आहे, त्यामुळे ह्याच्यात ॲम्ब्युलन्समध्ये असणारे वायू किंवा इंधन बचत होते, वायू प्रदूषण टळतं. रसायनांचे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रिया होत नाही. बरं बरं. ओके. सांगा तुमचं. माझं नाव चंद्रकांत. आमच्या शाळेचं नाव विद्यालय गांधी. हा प्रयोग भूकंप सूचक यंत्र आहे. भूकंप आल्यावर रात्रीचं माणसांना कळत नाही, भूकंप आल्यावर समाज त्यासाठी माणसे जाणीव होते. ओके. हा सांगा तुमचं. नमस्कार, माझे नाव सुरेश आहे. नेताजी सुभाषचंद्र विद्यालय कोयना. कोयना. हां हां. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली, आपल्याला धरणाचे दरवाजे खोलावे लागतात आणि नदीच्या पाण्यामध्ये वाढ होते. तेव्हा आजूबाजूच्या गावामध्ये खूप परिस्थिती निर्माण होते. घरं वगैरे पाण्यात आर्थिक नुकसान होतं. त्यावेळेस त्यांच्या आर्थिक नुकसान होते. ओके ओके ओके. हां. न्यू इंग्लिश स्कूल केळोली. ओके. काय बनवलं आहे तुम्ही बाळानं? नाव सांगा. माझं नाव संकेत चव्हाण. आज आम्ही सेक्युरिटी आला म्हणून हे त्याच्या माहिती मिळाल्यावर रिफ्लेक्शन आणि तो चारी बाजूने तुम्ही आला तरी लेझर आलेला होता, कारण ती लेझर बरोबर त्या सोलाला भेटतात. बरं बरं बरं. ओके. वाघसाईवाडी न्यू इंग्लिश स्कूल. हां बोला की. माझे नाव सिद्धार्थ साळवे. माझ्या उपकरणाचे नाव आहे नैसर्गिक शेती. नैसर्गिक शेती सोलरवर चालते. नैसर्गिक शेतीमध्ये सर्व उपकरणांमध्ये सर्व खते, रासायनिक खते यांचा उपयोग. ओके ओके. हां सांगा तुमचं. माझं नाव भारती. आम्ही ट्रॅफिक कंट्रोलसाठी प्रोजेक्ट केला आहे. म्हणजे ट्रॅफिक साईन्स असतात त्यांना परफेक्टली फॉलो केलं पाहिजे आणि ॲक्सिडेंट्स होऊ नये, त्यासाठी आपल्याला ट्रॅफिक सायन्स. फॉर एक्झाम्पल आपल्याला काही स्पीड लिमिट दिली तर आपण त्या स्पीड लिमिटमध्ये जर राहिलो तर आपण क्रॉस केलं तर मग तिथे ॲक्सिडेंट्स होऊ शकतो. आणि जास्त पोल्युशन होऊ नये म्हणून आपलं जे डिझेल आहे, पेट्रोलचं त्याच्यात डिझेल जास्त झाला पाहिजे किंवा जास्त करून सोलार एनर्जी किंवा इलेक्ट्रिक यूज करतात. ओके ओके. न्यू इंग्लिश स्कूल वज्रोशी तारळी भाग. हां बोला. एकात्मिक शेती. ओके. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोरणा विद्यालय. हां हां बोला. आम्ही हे महिलांच्या सुरक्षेसाठी बनवलेलं आहे. आजकालच्या महिलांवर अत्याचार वगैरे होत आहे, ते होऊ नये यासाठी आम्ही हे बनवलं आहे. यासाठी आम्ही करंटचा वापर केलेला आहे. हे आपल्या बॉडीला अटॅच असतं पायाला आणि चपलाच्या स्टॉल लागतात. जर पाय त्याच्या महिलेला टच करण्याचं बघितलं तर त्या माणसाला 240% करंट लागतो. ओके. उपक्रमाचं नाव वाहतूक आणि देवाणघेवाण. उपक्रमासाठी लागणारे साहित्य कोणता कात्री आणि ओके ओके. सौरजीचे वापर ओके ओके. नमस्कार, माझं नाव शाळेचे नाव उपकरणाचे नाव सोलरवर चालणारी गाडी. सोलर चालणारी गाडी. त्यामध्ये असताना ज्या ओके.
वाल्मिकी विद्यालय डावरी. नमस्कार, माझे नाव अनमोल रवींद्र मस्के. माझ्या शाळेचं वाल्मिकी विद्यालय डावरी बालेकरवाडी. आमचं उपकरणाचे नाव पाणी बचत. म्हणजे काही लोक सगळे लोक पाणी डायरेक्ट गटरात टाकतात, पण पाणी बचत. टाकीत टाकणार रानात सोडला. ओके ओके. माझ्या उपकरणाचं नाव आहे ऊर्जा रूपांतर. यामध्ये एक नळ सगळ्या नटांमध्ये ऊर्जा रूपांतरित होते. म्हणजे की धनात्री पाणी सिटीत सुद्धा त्याला ओके. ओके ओके ओके. या सर्वांनी आपण मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला की घोषित करतो. ओके. ही तास कोणती शाळा? संत ज्ञानेश्वर मल्हारपेठ विद्यालय. डोरोशी. अरे वा, सांगा की माहिती. हां चला, डोरोशी श्रीमंत प्रतापसिंह विद्यालय डोरोशी. एअर कूलर सांगा माहिती. एअर कमीत कमी खर्चात. ओके. हां सांगा तुमच्या इंग्लिश स्कूल दाढोली कोयना एज्युकेशन संस्थेचं उपकरण काय आहे? कचरा व्यवस्थापन. ओके बोला की. वॉटर प्युरिफिकेशन. हां ह्याच्यामधून ना पाणी शुद्ध पाणी. हां पाणी शुद्ध होतं. बरं बरं बरं. ओके. इंग्लिश स्कूल खळे का? पाणी शुद्धीकरण यंत्र. हां तुमच्या याचं नाव काय? वायू नियंत्रण. कसं होतं आहे दाखवा. ट्रॅक्टरला जो दूध असतो ना, तो या कंटेनरमध्ये कार्बन वेगळा आणि ऑक्सिजन वेगळा. ऑक्सिजन ह्याच्यात. ओके. हां तुमचं सांगा. रेन प्रोजेक्ट वॉशिंग क्लॉथ्स असं आहे का? हां सांगा काय आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेटर. बरं बरं. कसं होतं आहे तयार? घर्षण बलापासून वीज मिळते. बरं. कसं होतं आहे घर्षण बल? पहिल्यांदा इथं आपल्याला टॉर्च मिळणार, ते आपण पाण्यात बल्ब दाखवू शकतो. मोबाईल चार्जिंग आपण याच्यामधून करू शकतो. घरातील बल्ब. ओके. हां सांगा तुमचं. स्मार्ट डस्टबिन कसं आहे बाळा? सांगा. छान आहे. आर्डिनो मी ह्याला सगळ्यांना कंट्रोल करते. डस्टबिन फुल झाल्यावर आपल्याला अलर्ट देते. आणि कसं कार्य करतं? इथं आपण IR सेन्सर वापरलेलं आहे. त्या IR सेन्सरमुळे जेव्हा त्याच्या मॅक्सिमम कॅपॅसिटी एवढं होईल तेव्हा आपल्याला इंडिकेट बरं. शेतीसाठी पाणी पुरवणे. ओके. तुमचं सांगा नाव काय? उपकरणाचं नाव. उपकरण सांगा. उपकरणाचं नाव. हां शेणाच्या गोवऱ्यापासून पाणी. कसं तयार होते काय? जमीन सुपीकता होते. हां चला सांगा तुमचं. मिनी कसं तयार होतं दाखवा. मशीन आहे आणि बोर्डाला जोडायचं. बरं. आणि याच्यावर हे वाजतं. ओके ओके. बाहेरील शाळेतून विज्ञान प्रदर्शन करण्यासाठी आलेले जे शाळा आहे त्या शाळेच्या शिक्षणासाठी निघाले. समोर आमच्या हां सांगा कसं. आपल्या उपकरणाचं नाव सांगा. अन्न आरोग्य आणि स्वच्छता हा विषय आहे. सांगा तुम्ही कुठून आलेला आहात? हां बरं बरं बरं. कसं आहे उपकरणाचं? फॅक्टरीतून दूषित हवा बाहेर निघते. त्यात कार्बन डायऑक्साईड, नायट्रेट ऑक्साईड, कार्बन यासारखे घातक पदार्थ असतात. मग त्या तो जो प्लास्टिक इकडे कार्बनच्या कांडे बसवलेले आहेत. मग या कार्बनच्या कांड्या त्याचे कार्बन असं ते शोषून घेतात आणि इथून शुद्ध हवा बाहेर पडते. बरं बरं. ओके. इंग्लिश स्कूल बेलवडे महिला सुरक्षा यंत्र. हां कसं आहे ते दाखव सांगा माहिती बाळानो.
नाव सांगा प्रथम शाळेचं नाव. शाळेचं नाव आमचं नाव वैष्णवी आणि आम्ही महिला सुरक्षा यंत्र बनवले आहे. आता मुली असुरक्षित आहेत, म्हणजे त्यांना घरातून बाहेर पडताना असुरक्षित वाटते. म्हणजे आता मुलींची छेडछाड ही गोष्ट पण कॉमेंटली खूप वाढलेली आहे. हो हो. मग आता समजा ही मुली ही चप्पल विअर करून बाहेर जाणार आणि त्यांना कोण छेडायला आलं तर ही चप्पल काढून ते इथे शॉक बसवलेला आहे आणि ही चप्पल काढून पुढच्या व्यक्तीला शॉक आणि त्यामुळे मुली सेफ होऊ शकतात. ओके ओके, खूप छान आहे. सौर वीज निर्मिती ना. ₹50 खर्च आला का फक्त? ओके ओके, हां सांगा. घर सुरक्षा प्रणाली कसं आहे दीदी? कुठून आलाय तुम्ही? नायकबा विद्या मंदिर. हा सेन्सर आहे. लेझर ह्या ह्याच्यावर रिफ्लेक्ट होणार आणि सेन्सरवरती पडणार. तर मध्ये कोण आलं तर हा बसत असणार. घरातल्यांना कळणार की अनधिकृत प्रवेश झाला. अगदी मध्यमवर्गीयांना पण अप्लाय करू शकतो. घर सुरक्षा प्रणाली. ओके ओके ओके. आग सुरक्षा यंत्र कसं आहे तुमचं सांगा. की वाजणार आणि याला विजवायचं आहे. मग हे आपण पाण्याने विजवायचं. ओके ओके. हां सर, नमस्ते सर. हां बोला बोला सर. हां इकडे कार्यक्रमात असल्यामुळे मला काय ऐकायचं नाही. हां बोला बोला सर. हां बरं बरं बरं. हो सर हो सर. इकडं नाही का? बरं. ओके ही तास थोडा वेळ असतो. हां सांगा आपल्या उपकरणाचं नाव सांगा दीदी. हां चॅनलचं नाव काय तुमच्या? बांधव ग्रुप. बांधव ग्रुप. आणि काय फॉलो करतो? माझ्या शाळेचे नाव आहे श्री विद्यालय ज्युनियर कॉलेज राहुरी. माझ्या उपकरणाचे नाव आहे हायड्रोलिक ब्रिज आहे. बरोबर बरोबर. ओके ओके, व्हेरी गुड, छान बनवले. गरिबांचा फ्रीज कसा आहे? मेंढोशी जिल्हा परिषद शाळा सांगा. हां कसं बनवलं आहे आतून दाखव. हां थर्माकोलच वापरायचं का?
पण थर्मोकॉलमध्ये तरी म्हणजे वापरायचं नाही म्हणून शासन. चला तुमचं सांगा. शाळेचं नाव? बरं 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 बरं. काय बनवले? पशुसंवर्धन रोजगार निर्मिती. ओके. हां तुमचं उपकरणाचं काय? रेन वॉटर हार्वेस्टिंग. ओके व्हेरी गुड. तुमचं काय नाव आहे? वाळवंट भागाचे पुनरुज्जीवन आणि पुनर्भरण. हां सांगा तुमचं. पॉवर जनरेटर कसं तयार केलेलं आहे? छत्रपती विद्या मंदिर तारळे, तारळ्यावरून आला आहे. हां याच्यामध्ये आम्ही एअर मोटर वापरलेली आहे, कॅपॅसिटर वापरलेले आहेत, परत हा मॉड्यूल वापरलेला आहे, USB आणि USB केबल आणि आरची प्लेट वापरलेली आहे. ओके ओके छान बनवले. ओके. हां सेंद्रिय रानभाज्यापासून औषध निर्मिती. कसं आहे बाळा प्रोजेक्ट सांगा. हा सगळ्या विविध प्रकारे रानभाज्या, या रानभाज्यातून आपण औषध निर्मिती करू शकतो आणि हे प्रकार आणि हा नैसर्गिक औषध निर्मिती केले आहे. सगळ्यांची किंवा प्रयोग उपयोग हे सगळे यात आहे आणि तुम्ही औषध टेस्टही करू शकता. ह्या रानभाज्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या आणले ते आता? ह्या आडूसा, आंबुशी, भुयावळा, टाकळा, केना, आघाडा किंवा कंबरमुडी, कुडमुडाला कुडमुडा असेही म्हणतात. त्याचे छान बनवले. आणि बँकपासून पूर्वीचा सामान्य रंग होता, आता टाकळा. आहे. हे सगळं याचे कारण म्हणजे रासायनिक शेती त्यावर एक लांब उपाय आहे, तो म्हणजे सेंद्रिय सकस अन्न निर्मिती काय बनवलंय? साहित्य नेताजी सुभाषचंद्र विद्यालय कोयनानगर. बरं वरती बी आहे तुमचं काहीतरी आणखी. हां सांगा काय आहे? गणितीय उपकरण आहे. यामध्ये यावरून आपल्याला चौकोनाच्या संकल्पना स्पष्ट होतात आणि यावरून वर्तुळाच्या संकल्पना स्पष्ट होतात. कसं आहे सांगा. लाकडापासून टिकाऊ सायकडे. कसा आवाज तयार होतो? बरं बरं हां चला सांगा. मानेगाव सांगा काय बनवलंय तुम्ही? हां बरं चला तुम्ही काय बनवलंय सांगा. आण्विक ऊर्जा. बरं बरं बरं. शाळेचं नाव? छत्रपती शाहू महाराज विद्यालय डोंबिवली. बरं 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 हां सांगा तुमचं काय बनवलंय? नमस्कार, मी विराज सकाळ. मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव श्री संत तुकाराम विद्या मंदिर मल्हारपेठ. माझ्या प्रयोगाचे नाव आहे सेंद्रिय शेती. या सेंद्रिय शेतीमध्ये कोणत्याही केमिकल किंवा रासायनिक पदार्थांचा वापर केला जात नाही. यामध्ये नैसर्गिक खते, उदाहरणार्थ कंपोस्ट खत, गांडूळ खत, गोमूत्र यांचा वापर केला जातो. ओके 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 हां सांगा. आपत्ती व्यवस्थापन. नमस्कार, माझे नाव अनुष्का सुरेश पल्ले. मी इयत्ता 7वीत शिकते. श्री संत तुकाराम विद्या मंदिर मल्हारपेठ. हे कसं म्हणजे एखादं ब्लॉक आहे काय ती बरं, वजनाने बरं. हलकी असते. त्याच्यामध्ये काही काही छोटे छोटे छिद्र असतात. ज्या छिद्रामध्ये हवा असल्यामुळे ती वीट पाण्यात तरंगते. रामानुज सेतू पूल बनवलेला त्या दगडांमध्ये पण छोटे छोटे छिद्रे होती, त्यामुळे तो दगड पाण्यावर तरंगत होता. त्याच तो कोणता दगड आहे एक प्रकारचा? ब्लॉक. बरं 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 PCC. ओके ओके व्हेरी गुड. तीच की ना. काय आहे? चला दाखवा तुमची माहिती कोणती आहे. कुठल्या शाळेतून तुम्ही आलाय? येराड. हां काय आहे तुमचं उपकरण? ग्रीन हाऊस. बरं काय संकल्पना आहे? चला तुमचं सांगा. जिल्हा परिषद शाळा कराटे. हां काय बनवलं आहे? बरं बरं. भूकंपाचं सांगा. ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो काय? खरोखर बनवलं आहे, छान बनवलं आहे. ज्वालामुखी उद्रेक जिल्हा परिषद शाळा माझगाव का? बोला की. तयार झालेली बरं 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 हां चला तुमचं सांगा. पुराचं संदर्भात आहे का? समाजासाठी. हां धूर शोषक यंत्र.
तुमचं सांगा. नैसर्गिक पारंपरिक शेती. तुमचं हेच आहे का ज्वालामुखी? ते एक आहे का वेगळं आहे? हां. तुमची कुठली शाळा दीदी सांगा. हां बरं शाळेचं नाव. हां चला तुमचं सांगा दीदी सांगा. हां काय नाव आहे? मॉडेल. हां नाडे विद्यालय. बरोबर आहे. करा चालू करा. हे काय बनवलंय सांगा. हसत खेळत दाडोली शाळा. चला काय बनवलंय? हसत खेळत विज्ञान. हो चला आता तयार कोण करते? चला तिकडे पुढं आहे अजून तिकडं का? हां अरे वा. एक मिनिट आहे दीदी. हां चला सांगा तुमची माहिती. काय काय बनवलंय? चला ओके. हां नमस्कार. काय बनवलंय सांगा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहुडे उभे राहा. हां सांगा काय बनवलंय? सेंद्रिय शेती आहे. येथे आपण एक सोलर पॅनल बनवलेला आहे. याने ऊर्जेची बचत होते. हा सोलर पॅनलच्या मदतीने आपण विहिरीतून पाणी काढू शकतो. सेंद्रिय शेती. बरं ओके. हां सांगा तुमचं शाळेचं नाव. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवडे. हां आम्ही इथे ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर स्टेशन बनवलं. इथे हात न लावता सेन्सर समोर हात नेला की सॅनिटायझर आपल्या हातावर येईल. बरं सॅनिटायझर आहे का? बरं छान बस वाया घालून. सांगा तुमच्या शाळेचं नाव सांगा आणि काय बनवलंय उपकरण तुम्ही सांगा. ओके हां चला. संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर मल्हारपेठ. सांगा उपकरणाचं नाव काय आहे तुमच्या बाळांनो? हां सांगा कसं आहे? विद्या मंदिर मल्हारपेठ. आम्ही आता 7वीच्या विद्यार्थी आहोत. आम्ही अन्न आरोग्य आणि स्वच्छता हा समजा भारतात अनेक मंदिर आहेत. त्या मंदिरामध्ये भाविक आपले श्रीफळ देवासाठी वाहतात. तर ते श्रीफळ फोडण्याची जागा असते. तिथे फोडतात श्रीफळ. तर ते पाणी जे वेस्टेज असतं तर ते एकाच ठिकाणी राहून रोग पसरतात. डास निर्माण होतात. तर हे भरपूर काळूबाईच्या तिकडे एकदा दंगल बिघडली होती. पाय घसरले होते पाणी नारळाचे. मग अशी परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी आपण हा प्रयोग केला आहे. तर समजा आता नारळाचं पाणी या होलामध्ये जाऊन या पाईपद्वारे या गाडीमधून स्वच्छ होऊन या भरणीमध्ये पोहोचतात. तर हे पाणी आपण रोगांना देऊ शकतो. तुम्हाला माहिती की महागाईचा काळ झाला आहे. एक नारळ 60 रुपयाला. तर ह्या पाण्याचा आपण उपयोग करू शकतो. ओके धन्यवाद. हां तुमच्या उपकरणाचं नाव सांगा. जल पुनर्भरण. पावसाळ्यात पाऊस पडतो त्यावेळेस ते डोंगर जे असतात ते तितक्या प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये त्याचं पाणी वाहून जातं आणि तिथे काय होतं उन्हाळ्यात तिथे खूप म्हणजे पाण्याची पाणी तिथे लोकांना मिळत नाही. त्यामुळे आपण काय करायचं जे आपल्या घरा वगैरे इकडे तिकडे जे असतात त्याला अशा पन्हाळ्या लावून घेऊन घ्यायच्या आणि ते पाणी ना त्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम जल पुनर्भरण. ओके हां तुमचे
घरामध्ये पावसाचे पाणी साठवून त्या पाण्याचा आपण पुनरुपयोग करू शकतो. आपण इथे गाई गोठा दाखवला आहे, त्यांच्या शेणापासून आपण खत निर्मिती करू शकतो आणि ती आपल्या शेतासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा अजिबात उपयोग होणार नाही. इथे आपण एक घर दाखवले आहे, घराच्या पत्र्याच्या काट्या आपण पणाला लावला आहे व आपण जमिनीत खड्डा खाल्ला आहे, त्याच्यामुळे पणाईतले पाणी जमिनीत जाऊन आपण नळाद्वारे त्याचा उपयोग करू शकतो. व इथं आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोलर बसवतो. पाण्याची बचत होते, वीज पुरवठा वगैरे. ओके ओके. काय पेपर कटिंग कसं होतं? कागद, कुट्टा, काठी कापू सांगा तुमचं. वॉटर स्टोरेज हाऊस आहे. कसं आहे सर, आपल्या इथं खूप सारे डॅम आहेत आणि पाणी जास्त आल्यावर वर येणार आणि इकडे तिकडे हलू नये म्हणून आपण इथे 2 स्तंभ लावले आणि जसं पाणी कमी होतं तसं इथे घर खाली करायला स्वतः जागेवर राहणार. ओके. हां तुमचं सांगा. 3D होलोग्राम आहे ना, बघा इथं आपण मोबाईलवर लावलं ना इथं दिसतं आणि ते तरंगताना दिसतं. मुलांना असं काय आपल्याला मनोरंजन करायचं असले तर इथं दिसणार. अजून मोठं दिसतं थोडं होलोग्राम. हा मॉडेलद्वारे आपण कचऱ्याची मॅनेजमेंट कशी करायची. ओके ओके. कचऱ्याची सेंद्रिय शेती याबद्दल लिहिलेलं आहे. यामध्ये कंपोस्ट खत केलेलं आहे, ज्यात सुकलेली पानं टाकू शकतो, आपण ओला कचरा टाकू शकतो, शेणखत किंवा आपण राख सुद्धा टाकू शकतो. त्याने आपण झाडं नीटपैकी आणि सारखी 3 झाडं लावल्यावर सॉईल अनफर्टाईल होती, मग त्याला आपण फर्टाईल पण करू शकतो. ओके. हां सांगा तुमचं. प्राथमिक शाळा बीबी. हां सांगा तुमचं. नमस्कार. काय बनवलं आहे तुम्ही? खाद्य सुरक्षा गोळी. ही गोळी बनवल्या काळी लवंग, दालचिनी, भीम कापूर, भीमसेन कापूर, परत नेरजेचा पाला, तमालपत्र, मिसळीचा पाला, परत कडुलिंबाचा पाला आणि इको फ्रेंडली खाद्यान्न व सुरक्षा गोळी बनवली. बरं बरं. हां तुम्ही काय बनवलं आहे बाळांनो? हां हां अरे वा. छताचं पाणी असं हे करून. बरं बरं. कुठून आलाय तुम्ही? हां शाळेचं नाव नाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाडे. ओके. काय बनवलं आहे तुम्ही? हां मी वॉटर अलार्म बनवला आहे. हां चला माहिती सांगा तुमची. हां सर. ह्या इथे पुढे सर काय की जरा. हां विचारा बाळारू पुढे जावा. हां माहिती. का चला तुमचं नाव सांगा. हां हे धरा मस्त असं मी तिथे. हां मुलतानी मातीचा काय उपयोग आहे विचारा बाळांनो. हां चुरळ वगैरे आली किंवा उष्णता आली तर दाखवा मुलतानी माती. ह्याचे नाव सांगा. काय काय सांगा एकेकाचं नाव. केस काळे पडू नये, चांगलं निरोगी राहावं. हा सांगा. कोरपड. हा कशावर उपयोग आहे? चहा बनवण्यासाठी. ताप वगैरे आला तर हां हे सांगा. त्याचा काय उपयोग आहे? हां इकडे. बरं बरं. ओके ओके. खूप छान बनवलं आहे. चला हां चला आता माहिती सांगा तुमची. काय काय बनवलं आहे हे? मुलतानी माती, हे धरा ते खावा. हां बरं बरं. ओके. सब्जा काय उपयोग आहे? चहा बनवण्यासाठी. उष्णता वगैरे उन्हाळा लागलं तर सरबतामध्ये टाकलं जातं का? बरं बरं. ओके अभिनंदन तुमचं. जरा इथं असू द्या थोडा वेळ.
हां काय बनवलं आहे सांगा. हां आधुनिक शेतीचं महत्त्व. बरं हां काय बनवलं आहे बाळांनो. प्रोजेक्टचं नाव काय आहे तुमच्या पिंपळोशी शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेलं साहित्य कचरा व्यवस्थापन. हां कसं आहे सांगा सांगा माहिती. नमस्कार तिथूनच सांगा. हां 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 ओके टाकाव. हां चला सांगा तुमच्या उपकरणाचं नाव काय आहे. विज्ञान प्रदर्शन नाही का. हे आहे का तुमचं तक्ता. हां शाळेचं नाव सांगा. नोनी आहे. हां नोनी शाळेचं नाव लिहिले तिथं लिहा तेवढं लिहा मोठ्या अक्षर खाली. हां काय बनवले तुम्ही. पाणी शुद्धीकरण यंत्र जलशुद्धीकरण. हां वॉटर डिस्पेन्शन मशीन. काढा कसं गरम होतं. हां सांगा माहिती. सांडपाण्याचे व्यवस्थापन सांगा तुमचं. पाणी शुद्धीकरण यंत्र. बरं 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 तुमचं सांगा. हां पावसाचे पाणी साठवणे जलपुनर्भरण किंवा वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम मॉडेल रेन वॉटर हार्वेस्टिंग. हां सांगा तुमचं काय बनवलं आहे. कुठून आलाय तुम्ही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरवण. बरं काय बनवलं आहे तुम्ही. कोणातील रेषाखंड मोजणे. बरं कोणातील रेषाखंड मोजणे असं या पद्धतीनं मोजता. बरं पवन विद्युत प्रकल्प बनवलेला आहे कवरवाडी शाळा. सांगा तुमची शाळा कोणती. इंग्लिश स्कूल आचरेवाडी तालुका पाटण. कुठं आलं ढेबेवाडी भागात का. हां सांगा काय बनवले तुम्ही. हां रात्र कसं होतंय दाखवा. बरोबर ह्या बाजूला दिवस दिसणार का. बरं बरं ओके ओके छान बनवलं आहे. हां चला बनवलेलं सांगा. नैसर्गिक शेती वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम सांगा माहिती द्या. मराठवाडी शाळा दिवशी. हां पहिली बादली भरली की पाणी उतरून जाईल म्हणजे बादली भरली की अलार्म वाजतो असं. सेन्सर बसवलं का म्हणजे महापूर आला तर वॉटर सेवर बकेट. हां हां सांगा तुमची शाळा कोणती. हां हां रयत इंग्लिश मीडियम स्कूल गांधी टेकडी. काय आणलं आहे बाळानो. इंग्रजीत बोललं तरी चालेल. हां युअर मॉडेल नेम इज इलेक्ट्रिक करंट इंडिकेटर हा इंडिकेट करते म्हणजे ना आत्ताच्या मुलांना हे अवघड वाटतं ना सगळं. आता हे 11चा क्यूब इथे लावला तर नाही मग इथे लावला तर हा म्हणजे 11चा क्यूब हा आहे ते इथे इंडिकेट दाखवतो. दुसरी लावलं तर नाही दाखवणार. 11चा क्यूब आहे मनोरंजनातून गणिताचा अभ्यास. ओके ओके व्हेरी गुड. हां सांगा तुमच्या उपकरणाचं नाव काय आहे. या उपकरणाचं नाव आहे पाण्याचं शुद्धीकरण. म्हणजे आपल्या पृथ्वीवर 71% पाणी पण त्यातलं आपण 3% पाणी पिण्यालायक आहे आणि बाकी 29% आहे ती जमीन आहे. तर या प्रकारे आपण आपलं पाणी वाचवू शकतो. बरं बरं थोडं बता. हां 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 ओके 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 छान. भरल्यानंतर या फिल्टरमध्ये येणार आणि फिल्टर सुरू झाल्यानंतर हे पाणी फिल्टर होऊन या आपण साठवू शकतो किंवा आपण पाण्याचा पुनर्वापर आणि शुद्धीकरण होऊ शकतो. छान बनवलं. आपण तलाव आणि विहिरीमध्ये सोडू शकतो. ओके ओके व्हेरी गुड छान बनवलं. स्वर आली नंतर हो घेतो घे काय. हां आपल्या किती शाळेची मुलं डुंगरवाडी शाळा आता ही का. बरं 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 हां हां मुलं आपले आलेले आहेत इकडं प्रदर्शन पाहण्यासाठी. आमचे मोळावडे सर बी आलेले आहेत. ओके हां सर कोणत्या शाळेतून तुम्ही आलेला आहात इकडं. प्राथमिक शाळा उंबरवाडी केंद्र बेलवडे खुर्द तालुका पाटण जिल्हा सातारा. ओके ओके नमस्कार सर. आमच्या मरळी बिटाचे आदरणीय विस्ताराधिकारी गोंधळे साहेब आहेत. नमस्कार साहेब. ओके ओके
हां, तर ही कुठल्या शाळेतली मुलं आलेली आहेत बाळांनो सांगा. बरं बरं बरं. छान वाटते का तुम्हाला हे पाहून? ह्याच्या अगोदर कधी असं प्रदर्शन पाहिलं होतं का तुम्ही? नव्हतं. बरं बरं, पाहून घ्या. ओके, तुमच्याशी नंतर बोलतो. ओके.